घे माझा. नमस्कार, घे माझा या चॅनलवर मी स्वतः डॉक्टर लागू तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे पेग विथ डॉक्टर लागू. एक मिनिट थांब, चॅनलचं नाव काय म्हणालस? घे माझा. खूप मोठा चॅनल आहे. एक मिनिट, कॅमेरा थांबव इथेच. मला काय सांगितलं होतं असं घे माझा वगैरे? मी असं सगळं काय करत नाही, ठीक आहे? नाही, घ्यायचं नाहीये कोणाचं. नाही, घे माझा वगैरे काय चॅनलचं नाव घे माझा आहे. नाही, पण असं सगळं तुला माहिती आहे, मी क्लीन कॉमेडी करतो एकदम, त्याच्यामुळे. खोटं बोलतेस. मी तुझ्या कॉमेडीमध्ये 2 शिव्या ऐकलेल्या, घाण आईवर नव्हत्या. आईवरनं नक्की दिलेले नाहीत मी शिव्या, पण माझे साधे जोक असतात, मागणं घालणं वगैरे असे सगळे जोक असतात माझे, त्याच्यामुळे. ठीक आहे, एवढ्या पुरतं चालवून घे, पुढे असं काय होणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट टाइम लक्षात ठेव रे. मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर या कार्यक्रमात आपण अशा लोकांना भेटत असतो. तर आज आपण ज्यांना भेटणार आहे त्यांनी चेष्टा मस्करी करून, लोकांचा अपमान करून ज्यांनी प्रसिद्धी मिळवली, असे मंदार भिडे आपल्या सोबत आहेत. हाय मंदार, हात मिळव. मी अपमान करतो लोकांचा. वाटतं म्हणजे लोकांना अपमान केलं जातं. मलाही वाटलं की तू काही याच्यात केलाय म्हणजे अपमान. खोटं रे सांगणार. तू सगळ्यांचा अपमान करतोस माहितीये का? तू शो मध्ये बोलवतोस, आपल्याकडनं प्रथा आहे की बेसिक पाणी तरी विचारावं. तू इथे पेग बनवून तू एकटा पितोयस, तू विचारला पण नाही. असं माझ्या नावाचं शिंपाडला पण नेसतो असा. हा ब्रँड फक्त मीच पिऊ शकतो. काय हा आहे का तो इम्पेरियल ब्ल्यू वगैरे का? 100 रुपयाची क्वार्टर मिळते तो. नाही ते कॅम्पातले मजूर लोक पितात, हो हो हो. ट्रक लावला की. इथं खाली पाहिजे तो ब्रँड मिळतो, तुम्ही घेऊ शकता. अच्छा, आपलं आपलं इथं काहीच नाही, सगळं आपण आपलं. बरं. तर मला असं विचारायचं, कसा होता माझा सगळा प्रवास वगैरे? चांगला आहे का? चांगला होता. आता जे चाललंय ह्याच्यानंतर खूपच चांगलं होतं. बरोबर. प्रवासात मी आतापर्यंत बऱ्याच असे इंटरव्ह्यूज मध्ये वगैरे मी गेलोय आणि तिकडे सगळं काही मिळालंय म्हणजे. नाही, त्याचा प्रवास चांगला होता कळतच. तुला एवढ्या करिअरच्या सुरुवातीला एवढ्या मोठ्या चॅनलवर यायला मिळतंय म्हणजे तुझा प्रवास भारीच होता. मी कधी स्वप्नात पण विचार नव्हता केला की मला डॉक्टर लागून बरोबर हे सगळे हेच वाटतात. सोफ्यावरती त्यांच्या बाजूला असं बसायला मिळेल, त्यांना असं दारू पिताना मला बघायला मिळेल, कधीच मी विचार नव्हता केला. सो खरंच म्हणजे येस येस, थँक्यू. पुढचं कौतुक तू नंतर करू शकतोस. मग कसं वाटतं असं चेष्टा मस्करी वगैरे करून पैसा कमवायला? करा चेष्टा, कमवा पैसे. हा, मारा जोक, कमवा नोट. हा यार, चेष्टा मस्करी करायला तर खूप आवडतं. हा, जेव्हा पैसे कमवेन तेव्हा मी तुला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन की पैसे मिळून कसं वाटतं. म्हणजे पैसे मिळत नाहीत तुम्हाला? अच्छा, अजिबात नाही. मग तेव्हा मराठी आर्टिस्ट होते रे आपण. हो बरोबर. आपल्याला फक्त लोकांचं प्रेम मिळतं. हो हो, बाकी म्हणजे पैसे नाही मिळत. पैसे मागितले की मग ते म्हणतात पैसे द्यायचे असेल तर आम्ही जाकीर खानला बोलू. हो हो, ते बरोबर. मग एवढं करू शकतो का? उद्या माझ्या काकाच्या मुलाचं बारसं आहे, बरं, तसं त्यांचं एवढं बजेट नाहीये, मग इथे येऊन तू काही जोक सांगितलेस तर बरोबर. मी नक्की सांगेन, मला आवडेल. आणि फक्त माझी एकच अट आहे की जे आपण पेढे वाटतो बारशाला, ते मला 4 पेढे घरी न्यायला फक्त एका डब्यात बांधून. अख्खा बॉक्स चितळेचा. ठीक आहे, मग नक्की मी स्वतःच्या खर्चाने येईन. मी बरं. स्वतः शिवनेरीचं उद्या तिकीट काढीन. काका येते उद्या, काळजी नको. सांगितलं काकांनी. आता मला विचारायचं की तू अख्ख्या हिंदुस्थानात, भारतात, इंडियात तू वन अँड ओनली कॉमेडियन आहेस की जो 3 भाषांमध्ये कॉमेडी करतो. जे इंग्लिश, हिंदी, मराठी, असं तू एकच आहेस कॉमेडियन. काय सांगशील याच्याबद्दल? यार, 3 भाषेत मी करतो, कारण काय एका भाषेत कोणी झाट्या विचारत नाही नाही, आपल्याला. हे बघ, तू शिवी दिलीस. की- तू मला म्हणलास तू शिवी दिलेली आहेस. एडिटर आहेत ना तुमच्याकडे, ते काय ठीक आहे, काम ठीक करतील ना आहे. ते एडिटर. वेगळं ते हुशार. हुशार आहेत पोरं सगळी. तर कोणी विचारत नाही. आधी हा. इंग्लिश मध्ये सुरुवात केली. अच्छा. म्हटलं कोण असत ते हिंदीत करून बघू. बर. मग तेही झालं. मग गुजरातीही केली मध्ये काही वा वा दिवस. वा वा. मग शेवटी म्हटलं आता मराठीत करू. हा, तर आता बघू. आता मी तमिळ, तेलुगू वगैरे पण शिकतोय. अच्छा अच्छा. असं चालू राहिलं करिअर तर मला वाटतं 2022 पर्यंत मी तेलुगू मध्ये पण 1 तास करशील शो तू वगैरे करेन. कॉमेडी करशीलच, असे काय इच्छाच आहे Yes. तू करावीस सगळे. मग असं कधी झालंय का म्हणजे तू स्टेजवर गेलाय, सांग अशी पंच मारतोयस पण एखादा पंच फेलच गेलाय, म्हणजे मग समोरच्यांचा येऊन पंच बिंच बसलाय का? असं काही झालंय का? म्हणजे असंच झालंय. असंच होते. 4.5 वर्ष हेच होत आहे. मी असं अच्छा. जातो स्टेजवर, हम्म. कोणी हसत नाही. मग अच्छा. शेवटी काय लोकांना पण माहितीये की टाळ्या जोपर्यंत वाजवणार तोपर्यंत मी उतरणार नाही. हो, मग लोक टाळ्या वाजवतात भरपूर, मग मी उतरतो. तुला थँक्यू खुश करतात खुश आणि करतात तू असं. निघतोस. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तू एवढ्या वर्षाचं हे तुझं करिअर आहे, म्हणजे एवढ्या वर्ष करिअर म्हणूया आपण त्याला. हा, ते म्हणू, पण हा. फार काही नाहीये, पण तरी म्हणू. म्हणजे आदर्श कोण म्हणजे याच्यातले? म्हणजे मी सोडून सांग, कारण तुम्हाला आता म्हणलंस की मी आदर्श, पण नको. डॉक्टर लागूच अर्थात मी त्यांच्या पलीकडे कधी विचारच केला नाही. आणि आपण सगळे- अख्खा लूपला 7 मिनिटं हेच लावा. हो. मराठी माणसं रे आपण शेवटी. आपले आदर्श म्हणजे असेल तुकरट हा, अरे है ना. हे एडिट करणार So, ते. आपले डॉक्टर Edit च लागूच सांगणार. आपले आदर्श. बाकी अच्छा, मग ही जी फॉलोअर्स वगैरे तुम्हाला मिळते, प्रसिद्धी जी मिळते, की भरपूर फॉलोअर्स मिळते? भरपूर. माझे एकूण 17 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम वरती. तर खूप आहेत.
तू एक आहेस त्याच्यात माझे 5च आहेत. हा खूप आहेत म्हणजे. त्याला मी दोन अकाउंट फॉलो करतो. ते बरे फॉलोअर्स वगैरे असतात. म्हणजे तू आता एका वेब सिरीज मध्ये पण तू आहेस ऍज अ ऍक्टर. अरे वेब सिरीज सगळी माझ्यासाठीच लिहिली गेली होती अख्खी. अच्छा. जी पांडू नावाची वेब सिरीज आली भाडीपाची. त्यात लोक म्हणतात तुझा 2 सेकंदाचा रोल होता, पण म्हणतात त्याचा इम्पॅक्ट बघा. हो 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 खूप होता. इम्पॅक्ट जो होता ना तर तुझ्यासाठी खूप होता. माझ्यासाठी सिरियल्स लिहिली होती त्यातली. हो हो. आणि माझा काय डेट्सचा वगैरे प्रॉब्लेम असतो रे खूप, म्हणून मी म्हटलं मी 2 डेट्स म्हणजे सेकंद. कुठले आहे तू नक्की सांग, नाहीतर डेट्स म्हणजे नाही डेट्स म्हणजे तारखा. अच्छा अच्छा अच्छा. त्या डेट्स वगैरे नाही रे बाया. माझं आता वय 35 झालंय आता. अच्छा. लग्नाला माझ्या 8 वर्ष झाली. बापरे. आणि असं नाही प्रयत्न नाही केला. मी टिंडर इन्स्टॉल केलं होतं. अच्छा. पण मग काय भाव नाही काय अरे टिंडरवरती सगळ्या बायका खोटाडे असतात रे. तू आहेस ना टिंडरवर? अर्थातच आहेस. नाही मी नाही. अच्छा, आपल्याला नाही. कमीच तुला नाही. देतच नाही अकाउंट. आपली कमीच नाही. सगळ्या पोरीच नुसतं. अच्छा गरजच नाही Tinderची. जे तुला भाव नाही मिळाला, तुला भाऊ करून नाही अरे सगळ्या मुलींनी लिहिलंय रे इफ यू वॉन्ट हुकअप स्वाईप लेफ्ट म्हणून. हो मी आपला 3 वर्ष लेफ्ट स्वाईप करतोय, हुकअपच होत नाही रे. बरोबर आहे, असंच होतं. यांचं पण असंच झालंय सगळे सगळे चेहरे बोलतात त्यांचे. मग तू आता हे जे सगळे रायझिंग स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत त्यांना काय सल्ले देशील तू? सोडून द्या नोकरीवर लक्ष द्या. कॉलेज वगैरे अर्धवट असेल तर कॉलेज कम्प्लीट करा. चांगले इन्फोसिस TCS सगळं आहे पुण्यात, तिकडे चांगली नोकरी करा, छान लग्न करा, मुलं चांगल्या शाळेत पाठवा. पण स्टँडअप कॉमेडियन्सला तू स्टार झालायस आता, तू स्टार आहेस म्हणूया आपण. हो तू इथं आलाय स्टार घे माझ्यावर आला की स्टार होता अर्थात. हा. पण आता सांग काय सल्ला देशील? आतापर्यंत कोण आलं तरी तुझ्या याच्यावर तुषार आला ना, तुषार गोसावी. बरं, स्टार असेल तर मग आपण पण हो स्टार. हो. तर मग काय देशील सांग, नीट सांग. स्टँडअप कॉमेडियनला तू सल्ला काय देशील? तू आता जरी बसला असेल बघा तरी हे बघा, stand-up ला. तुम्ही करा, लिहा, इमानदारीने मटेरियल लिहा, ते स्टेजमध्ये परफॉर्म करा, ते चांगलं करायचा प्रयत्न करा. कारण मला असं वाटतं तुम्ही जेव्हा कन्सिस्टंटली चांगलं काम करत राहाल तेव्हा एक दिवस तुम्हालाही असं डॉक्टर लागूनच्या बाजूला असं बसून स्वतःचे मारून घ्यायची संधी मिळेल. हो. मला एवढंच सगळ्यांना सांगायचंय. मिळेल. आणि शेवटचं हे की माझ्याबद्दल काय सांगशील? हा गॉगल कुठनं घेतलास तू? हा मला मिळालाय काय मारलास कोणाचा? खालीच खाली तो वेटर शोधतोय गॉगल कुठे. त्याला मोतीबिंदूचं झालंय त्याचं ऑपरेशन. देऊ आपण बोलू बिचाराला ना परत. त्याच्याशी नंतर. तो काय तू भिंतीला stand-up आपटला 4 वेळा. comedy नेस तू बसून कॉमेडी करू नकोस. तो भिंतीवर आपटतोय बघासपासून. त्या देऊ आपण त्याला दे सगळं. ना हे त्याला पण परत. देणार आहे त्याला आपण झालं. हे पण त्याच आणले. मग दिसायला लागेल त्याला. हो तेच म्हणते. पण आता सांग सिरियसली माझ्याबद्दल काय सांगशील? यार डॉक्टर लागू बेस्ट आहेत. डॉक्टर लागूच्या चॅनलला एकूण 500 सबस्क्रायबर आहेत. त्यातले 510 विकत घेतले होते, 10 लोक सोडून गेले. हो मला वाटतं तू जे एकंदरीत बिल्ड केलंस चॅनल, मला वाटतं तू पॉलिटिक्स मध्ये जाऊ शकतोस, कारण तिथेही असंच चालतं. काय हे त्यांच्या सभेला पण असे पैसे देऊन आणलेले लोक असतात. मी पैसे कोणालाच देत नाही. हे सगळे बसले त्यांना कोणाला पैसे नाही देत नाही 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 हे आमचेच घरचे. हा ह्यांनीच बिचारा मला पैसे मगासपासून दिले. ना कॅमेरा बिमेरा बॅटऱ्या बदलतोय, मेमरी कार्ड बनवतोय ना. ह्यांनीच मला पैसे दिले तिथे येण्यासाठी. हो. मी कोणालाच पैसे देत नाही. तुझे नाहीच पैसे नाही, तुझ्याकडे द्यायला. कसले पैसे? मग जा ना तू, मग मी त्यांच्यावरच काम करेन ना. नाही प्लीज प्लीज असं नाही, जाऊ बस नका आता. तुम्ही सोडून शो. नाही, ऐका तुझ्याकडे पैसेच नाही तर काय? 3 प्रश्न चल, होते. चल. अहो ती दारू माझी दारू. अहो ऐका ना. हो ऐका ना ते द्या ना. असं नका करू. दारूशिवाय मी जगू नाही शकत. खरं सांगतो. मग असं नका बोलू प्लीज. जगू शकत नाही. चल. अहो द्या ना. अहो प्लीज. नाही देणार. बरं ते तेवढं तरी सांगा. घे माझाला लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं तरी सांगा आता. अहो सांगा. असं करू नका. अहो सांगा. ऐका ना. अच्छा, देतोस का? हा. बरं. तर घे माझाला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. आणि आधीचे जितके पण व्हिडिओज आहेत त्या सगळ्यांना शेअर करून टाका. झालं? येस. जाऊ मी?